नमस्कार, मी पूनम ब्लाउज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मागील 2 भागांमध्ये आपण बघितलं की मागील गळा कशा पद्धतीने पेपरवरती कटिंग करायचा आणि तो कशा पद्धतीने ब्लाउज पिसावरती आखायचा. त्याच्यानंतर आपण ब्लाउज पिसावरती आरी वर्कची डिझाईन सुद्धा बघितलेली आहे. त्यानंतर बघा, त्याच ब्लाउजची आता इथे आपण बाही बघणार आहोत कटिंग. तर बघा, 9.5 इंचावरती उंचीचं मार्किंग करत आहे मी. हे बाही उंचीचं मार्किंग आहे आपलं. तर बघा, 8.5 इंचाची तयार बाही आहे. तर त्यासाठी आपल्याला 1 इंच मार्जिन धरून 9.5 इंचावरती उंचीचं मार्किंग करायचं आहे बाहीचं. त्यानंतर बघा, बाही घडी ही आपली 9 इंचाची असणार आहे, कारण छातीचं माप हे 9 इंचाचं आहे. जेवढं छातीचं माप आहे तेवढं आपल्याला इथं बाही घडी घ्यायची आहे. त्यानंतर ही लाईन सुद्धा आपण सरळ वर ओढून घेणार आहे, म्हणजेच आखून घेणार आहे. बघा, या पद्धतीने हा आपला बाहीचा चौकोन तयार झालेला आहे. आता या 9 इंचाच्या घडीमधूनच आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे आणि इथे कॅफाईटचं माप टाकायचं आहे. तर कॅफाईट इथे 2.25 इंचाची मी घेतलेली आहे बघा, आणि ही लाईन सरळ ओढून घेतलेली आहे. त्यानंतर आता बघा, अशा पद्धतीने तिरकी लाईन ओढायची आहे. इथे आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्याचा तिरक्या लाईनीचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे. बघा, मध्य काढल्यानंतर वरती अर्धा इंचावरती आपल्याला मार्किंग करायचे आहे आणि सरळ लाईन ओढायची आहे. आता आपण बाहीचा जो फुगीर भाग असतो तो इथे तयार करून घेणार आहे. बघा, या पद्धतीने गोलाकार इथे आपण देऊन घेतलेला आहे. याच्यानंतर आता आपल्याला बाहीचा आतील आकार द्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने 1.25 इंचावरती सरळ लाईन ओढायची आहे आणि तिथून बाहीचा आपल्याला आतील आकार द्यायचा आहे. या पद्धतीने बघा, अगदी हलक्या हाताने आपल्याला हा बाहीचा आतील आकार तयार करून घ्यायचा आहे. या पद्धतीने त्याच्यानंतर आता आपण दंडघेर टाकून घेऊया. दंडघेर हा 5 इंचाचा आहे. त्याच्या पुढे 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन. त्यानंतर ही शिलाई मार्जिनची रेष आपल्याला सरळ ओढून घ्यायची आहे आणि फिटिंगची सुद्धा ओढून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला ब्लाउज पिसावरती ते आखून घ्यायचं आहे. याच्यानंतर आता हे आपण कटिंग करून घेऊया. तर बघा, जे मार्किंग आपण केलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला हा बाहीचा आकार कट करायचा आहे. बघा, या पद्धतीने आधी बाहेरील आकार कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आतील आकार कट करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे हा आतील आकार आपण कट करून घेत आहे. तर बघा, हीच बाही आपल्याला दोन्ही बाही तयार करण्यासाठी वापरायची आहे. म्हणजे हीच पेपर कटिंग आपल्याला दोन्ही बाही तयार करण्यासाठी वापरायची आहे. तर बघा, या साईडला मी गळ्याचा गळा तयार करून घेतलेला आहे. आता या साईडला आपल्याला बाही तयार करून घ्यायची आहे. तर काठ सुद्धा असला तर तुम्ही बघून घ्यायचा आहे. काठाच्या साईडला आपल्याला बाही तयार करून घ्यायची आहे. तर या पद्धतीने बघा, अगदी ब्लाउज पिसाच्या कडेवरून बाही ठेवायची आहे, जेणेकरून आपल्या दोन्ही बाह्या इथे काठाच्या कडेने म्हणजेच ब्लाउज पिसावरती पूर्ण एका साईडने बसतील, म्हणजे दोन्ही स्लीव्ज आपल्या इथे तयार होतील. तर बघा, अशा पद्धतीने हे पेपर कटिंग जे आहे ते मी ठेवलेलं आहे. बघा, ह्या पेन्सिलने आपल्याला पूर्ण स्लीव्ज आखून घ्यायची आहे तशी स्लीव्ज आखून घ्यायची आहे. बघा, यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नाही तर मला कमेंट करून नक्की विचारा. कुठेही काही सोडायचं नाही आहे, अशी आखून घ्यायची आहे. याच्यानंतर आपण आपलं शिलाई मार्जिन व्यवस्थित असं आखून घेणार आहोत. तर बघा, इथं पूर्ण बाही आपण आखून घेतलेली आहे. खालच्या साईडने मी आखलेली नाही. खालच्या साईडने डिझाईनचा जिथे आकार आहे तिथपर्यंत आपली स्लीव्ज राहणार आहे. त्याच्या खाली आपला अर्धा इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने मी मांडलेलं आहे. नंतर बघा, आपलं 1.5 इंचाचं जे शिलाई मार्जिन आहे ते काढून घ्यायचं आहे. ते डिझाईन जर आपण शिलाई मार्जिनची इथं लाईन आखून नाही घेतली तर आपली डिझाईन त्याच्यावर सुद्धा तयार होऊ शकते. तर त्यामुळे आपल्याला लक्ष देऊन हे शिलाई मार्जिन जे आहे ते वेगळं करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूंचं आपण वेगळं करून घेणार आहोत. तर हे बघा, उंची इथे मी बघून घेतलेली आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा 1.5 इंच शिलाई मार्जिन आपलं काढून घेतलेलं आहे. बघा, आणि त्याची सुद्धा लाईन मी इथे आखून घेणार आहे. बघा, आता जे मध्यभागी आपलं
कापड शिल्लक राहिलेलं आहे त्याच्यावरच आपल्याला डिझाईन करायची असते. वरच्या साईडने सुद्धा अर्धा इंच आपलं मार्जिन आपल्याला धरायचं आहे. तर बघा इथे अगदी मी हाताने असं अर्धा इंच मार्जिन धरत पेन्सिलने खडूने मार्किंग करून घेत आहे अर्धा इंचाचं. बघा या पद्धतीने. बघा कोणतीही स्लीव्ह असू द्या तुम्हाला अशा पद्धतीने खडूने मार्किंग म्हणजे शिलाई मार्जिन पूर्ण साईडला काढायचं आहे आणि जे मध्यभागी कापड राहतं त्याच्यावरती आपली डिझाईन तयार करायची आहे. तर बघा या साईडने आपण या पद्धतीने आतील आकार कट केलेला आहे. आता दुसरी बाही आपली दुसऱ्या बाजूची तयार व्हावी यासाठी आपण पेपर बघा उलटी करून म्हणजेच उलटा करून ठेवणार आहे. या पद्धतीने बघा फिरवून ठेवलेला आहे पेपर, म्हणजे आपल्या दोन्ही स्लीव्ज ज्या आहेत त्या वेगवेगळ्या तयार होतील. हे लक्ष देऊन करायचं आहे जेणेकरून आपल्या दोन्ही स्लीव्ज एकाच साईडच्या तयार होणार नाहीत. तर खालच्या साईडला बघा डिझाईनच्या खाली मी अर्धा इंच मार्जिन धरलेलं आहे. तर बघा हे सुद्धा आहे असं आपण आखून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी खडूचा वापर केलेला आहे. तुम्ही जी फॅब्रिक पेन्सिल असते त्याचा वापर करायचा आहे. तर इथे व्यवस्थित दिसत नव्हतं त्यामुळे मी इथे खडूचा वापर केलेला आहे. आरीवर्कची जी फॅब्रिक पेन्सिल असते ती इथं वापरायची आहे. बघा तर बघा इथं थोडीशी माझी स्लीव्ज तिरकी खाली गेलेली आहे तर ती मी व्यवस्थित करून घेतलेली आहे. बघा या पद्धतीने. तर असं होऊ द्यायचं नाही, व्यवस्थित पेपर कटिंग ब्लाउज पिसावरती ठेवायची आहे आणि व्यवस्थित आखून घ्यायची आहे. आता सेम त्याच पद्धतीने आपण इथं सुद्धा शिलाई मार्जिन काढून घेणार आहे. बघा या साईडने 1.5 इंच शिलाई मार्जिन काढायचं आहे आणि या साईडने सुद्धा 1.5 इंच शिलाई मार्जिन काढून घ्यायचं आहे. तर बघा दोन्ही स्लीव्जला आपल्याला त्याच पद्धतीने शिलाई मार्जिन काढून घ्यायचं आहे जेणेकरून जे मध्यभागी जागा राहील तिथे आपल्याला व्यवस्थित अशी आरीवर्क करता येईल. नाहीतर शिलाई मार्जिनवर आपली आरीवर्क जर गेली तर ब्लाऊज शिवताना व्यवस्थित शिवता येणार नाही, अख्खेकडे फुटून जाते. तर त्यासाठी व्यवस्थित असं मार्जिन आपल्याला काढून घ्यायचं आहे या पद्धतीने. बघा दोन्ही स्लीव्जला मी मार्जिन व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. त्याचबरोबर दोन्ही स्लीव्ज एका साईडच्या होणार नाहीत याची सुद्धा काळजी घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ब्लाऊज पिसावरती पेपर कटिंग करून बाहीची जी पेपर कटिंग आहे ती मांडून बाही आखून घ्यायची आहे. त्यानंतर बघा असं मी एक्स्ट्राचं इथे कापड जोडून घेतलेलं आहे रिंग मध्ये गुंतवण्यासाठी. ते नंतर आपण ज्यावेळेस आपल्याला बाही कटिंग करायची आहे म्हणजेच ब्लाऊज पूर्ण कटिंग करायचं आहे त्यावेळेस आपण ते काढून घेणार आहोत. तर व्यवस्थित असं हे इथे बाही बरोबर मध्यभागी बसेन अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि रिंग ही ठेवायची आहे. तर बघा असं व्यवस्थित बघा मी करून घेत आहे. बरोबर मध्यभागी आपली बाही आली पाहिजे. त्याच्यानंतर हे वरून आपल्याला रिंग ठेवायची आहे. रिंग व्यवस्थित लावून घेतल्यानंतर कापड पूर्ण आपल्याला ताणून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने रिंग मी अगदी पूर्ण व्यवस्थित करून घेतलेली आहे हे बघा. आणि त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने कापड आपल्याला ताणून घ्यायचं आहे. पूर्ण बाजूने कापड आपल्याला या पद्धतीने ताणून घ्यायचं आहे. जे नवीन शिकत आहेत ज्यांचा पहिलाच ब्लाऊज आहे अशांसाठी मी ही पूर्ण स्टेप बाय स्टेप पद्धत दाखवलेली आहे. त्यानंतर बघा हे एक्स्ट्राचं जे कापड राहिलेलं आहे त्याचा असा गुंडाळा करायचा आहे म्हणजेच गुंडाळून घ्यायचं आहे. बघा हे कापड एक्स्ट्राचं राहिलेलं जेणेकरून आपले जी बॅकनेकची आरीवर्क तयार केलेली आहे डिझाईन आपण ती बिघडणार नाही म्हणजेच खराब होणार नाही. आणि त्याचबरोबर कापड सुद्धा आपलं खराब होणार नाही यासाठी अशा पद्धतीने आपल्याला कापड पूर्ण रिंगच्या कडेने गुंडाळून घ्यायचं आहे आणि तिथे एक क्लिप लावून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने तुम्ही ते कापड गुंडाळू शकता. तर बघा याच्यावरची आरीवर्कची जी डिझाईन आहे तुम्हाला ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. इथपर्यंतच तुमच्या लक्षात आले असेल. आता याच्यावरची डिझाईन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद.